गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थावर वाडा पोलिसांची सर्वात मोठी कारवाई समोर आली आहे. राज्यात प्रतिबंध असलेल्या गुटख्यासह अंमली पदार्थांचा दिवसेंदिवस माफियांचा उच्छाद मांडला होता. त्यामुळे आता पालघर पोलीस दल ॲक्शन मोडमध्ये आहे. वाडा पोलिसांनी देखील आता आपली कंबर कसली असून ठिकठिकाणी छापेमारी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. मंगळवारी सायंकाळी 4:15च्या सुमारास गांजा माफियांवर वाडा पोलिसांकडून मोठी कारवाई झाली आहे. मंगळवार दिनांक 5/8/2025 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास वाडा पोलिसांनी तालुक्यातील वाडा-भिवंडी महामार्गावर असलेल्या पावनीपाडा गावाच्या हद्दीतील अंमली पदार्थ असलेल्या गांजाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहर तसेच वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवंत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर, सहाय्यक फौजदार गुरुनाथ गोतारणे, पोलीस हवालदार विजय मडवी, केशव गायकवाड, पोलीस अंमलदार गजानन जाधव, संतोष वाघचौरे, संजीव सुरवसे, सचिन भोये, भूषण खिलारे, कमलाकर पाटील यांनी तात्काळ मिळालेल्या लोकेशनवर 3:40च्या सुमारास पोहोचून घटनास्थळी छापा टाकून कारवाई केली. यात NDPS 1985 कलम 50 अन्वये दोन्ही इसमांची चौकशी केली असता व झडती घेतली असता त्यांच्याकडून 4 किलो 100 ग्रॅम गांजा मिळून आला. सदर आरोपीचे हेमंत जामू तांडी वय वर्ष 31 व किशोर रामकृष्ण कुमार वय वर्ष 26 हे दोघेही वाडा तालुक्यातील खुपरी येथे प्रशांती हॉटेलच्या मागे राहत असून मुलगाव कुसुम खुटी पोस्ट खुब्बा पादर तालुका केसिंगा जिल्हा काल्हाडी राज्य ओरिसा येथे राहणारी असून त्यांच्याकडून 4 किलो 133 ग्रॅम वजनाचा एकूण 66,128 रुपये किमतीचा कॅनॅबिस या अंमली पदार्थ प्रकाराचा गांजा मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध मुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क)(20)(ब)(28) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या दोन्ही आरोपींना वाडा पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे वाडा पोलिसांचं सर्वच कौतुक केले जात आहे. धन्यवाद.